साधारणपणे 180 किलो वजनाचाही माणूस जर पाण्यामध्ये पडला आणि त्याच्या अंगामध्ये जर लाईफ जॅकेट असेल तर तो पूर्ण 72 तास या लाईफ जॅकेटच्या मदतीने पाण्यावरती तरंगत राहू शकतो. ते आपल्याला बुडवणार नाही. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये. कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापन विभाग हा नेहमीच चर्चेत असतो, कारण की त्यांनी राबवलेल्या स्तुत्य उपक्रमांची चर्चा आहे आणि त्याचबरोबर कौतुक आहे, जे राज्य पातळीवरती नाही तर देश पातळीवरती केलं जातं. कोल्हापुरातील आपदा सखींची टीम आहे, जी आपत्ती व्यवस्थापन काळामध्ये प्रत्येक वेळेला कोल्हापूरसह राज्याला देखील मदत करत असते. या आपदा सखी म्हणजे ही सगळी मुलींची टीम आहे, ज्या मुली आपत्ती काळामध्ये आहे जे बचाव कार्य करण्याचं काम करतात. आणि याचबरोबर आता एक महत्त्वाची अशी बाब कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची अशी ठरणारी ही आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्फत करण्यात आलेले ते म्हणजे तृतीयपंथीय भगिनींसाठी आहे, जी आपत्ती व्यवस्थापनाची टीम तयार करण्यात आलेली आहे. देशातील ही पहिलीच अशी टीम आहे ज्यामध्ये तृतीयपंथीयांचा समावेश आहे. आणि या तृतीयपंथीय टीमचं आहे जे प्रशिक्षण कोल्हापुरातील राजाराम तलाव या ठिकाणी पार पडलं. कोल्हापुरातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या मार्फत हा उपक्रम राबवण्यात येतोय. राज्यासह देशातील ही पहिलीच तृतीयपंथीयांची टीम आहे, ज्या टीममध्ये तृतीयपंथीयांचा समावेश आहे आणि आपत्ती काळामध्ये आहे हे तृतीयपंथीय जे आपत्ती व्यवस्थापन विभागाला मदत कार्य करणार. नेमकी ही टीम कशी आहे, त्यांचं प्रशिक्षण कसं सुरू आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये व्हॉलेंटियर्स असतात, यामध्ये सर्वजणांचा सहभाग आहे. आणि त्याच दृष्टीने आज आपण तृतीयपंथींची एक 10 जणांची एक टीम आपल्या कोल्हापूरमध्ये प्रथमच त्यांना ट्रेनिंग देतो आहे. जवळपास हे 4 ते 5 दिवस त्यांचं ट्रेनिंग होणार आणि जे काही आपत्ती येईल त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह सहभाग होणार आहे. आणि ही मला वाटते कदाचित प्रथमच आपली टीम आहे. आपल्याकडे यांचं योगदान खूप मोठं असणार आहे. आणि ज्या प्रकारे पूर्ण प्रशासनाला त्यांनी मदत केली आहे, पूर्ण समाजाच्या कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची त्यांनी आता ठामलेलं आहे. थँक्यू. प्रशासनाच्या डोक्यात आयडिया कुठून आली की अशा पद्धतीने देखील आपण एक चळवळ उभी करू शकतो किंवा एखादा प्रवाह चांगल्या त्यांना आणू शकतो? नाही, याचं सगळं श्रेय आमची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहेत त्यांना मी देईल, की ते इतक्या 5-6 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात इथं काम करतात. त्यांनी प्रत्येकालाच या पूर्ण प्रवाहामध्ये सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे असं म्हणलं, असं काम केलं आहे. मागच्या 5-6 वर्षामध्ये सर्वप्रथम आपण मुलींची सेपरेट आपली रेस्क्यू टीम किंवा रिस्पॉन्स टीम आपण तयार केली आणि त्याचाच एक इन्क्लुझिव्हनेसचा पार्ट म्हणून आपण आता ट्रान्सजेंडर कम्युनिटीला सोबत घेऊन त्यांची 10 जणांची टीम केलेली आहे. त्यांना ट्रेनिंग देतोय आपण आता. राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतून जगभरात एक चांगला मेसेज जातोय या संदर्भात. बरोबर आहे. राजर्षी शाहू महाराजांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे, न्याय, समता, ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा हा एक पर्याय असेल. आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांच्या मनावर नेहमीच त्यांच्या विचारांचा ठसा असतो. आज राजाराम बंधाऱ्यावरती 2 दिवसीय तृतीयपंथी लोकांचे प्रशिक्षण या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आयोजित केले आहे. यामध्ये ज्या मैत्री संघटना तृतीयपंथी लोकांची आहे त्या संघटनेच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी लोक आहेत त्यांचं आपत्ती व्यवस्थापनामध्ये एक सहभाग असावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत या प्रशिक्षण आयोजित केलं होतं. यामध्ये 10 पेक्षा जास्त महिला ज्या तृतीयपंथी आहेत त्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे. अतिशय सुंदरपणे हे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. भविष्यात कोणतीही आपत्ती आली तर त्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील जे तृतीयपंथी लोक आहेत ते यामध्ये सहभागी असणार आहेत. विशेष म्हणजे देशातील नव्हे तर जगातील पहिली आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे कार्य करणारी तृतीयपंथी लोकांची टीम आहे ही जगामध्ये 1 नंबरची कोल्हापूरमध्ये तयार झालेली आहे. आता सध्या आपत्ती व्यवस्थापनकडे आपदा सखी आणि आपदा मित्रांची संख्या किती आहे आणि कसं प्रशिक्षण सुरू आहे? सध्या नव्याने तयार झालेले 500 आपदा मित्र व आपदा सखी असे मिळून 500 आहेत व जुने जे आहेत व्हॉलेंटियर जे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून एकत्र आलेले
असे 2,000 लोक आहेत. या 2,000 लोकांच्या व हे आपदा मित्र 500 असे 2,500 लोकांची फौज आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आता कार्यरत आहे. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व त्यांच्याबरोबर आपदा मित्र व आपदा सखी सज्ज असणार आहेत. त्याचबरोबर तृतीयपंथी लोक सुद्धा या आपत्ती कालामध्ये आपली मदत करणार आहेत. की गेली 2 वर्ष झाले मी काम करते आपत्ती व्यवस्थापनमध्ये. आपत्ती जसं पूर परिस्थिती निर्माण व्हायच्या आधी जे प्रशिक्षण घेतलं जातं ते 2 दिवस इथे चालू आहे आणि आमचं ट्रेनिंग 12 दिवसाचं रायगड या ठिकाणी झालेलं आहे. त्या 24 तास आम्ही काम करत असतो इथे. कोणतीही आपत्ती येऊ दे, जसं पूर परिस्थिती यायच्या आधी जे प्रशिक्षण लागतं पाण्यामध्ये काम करायचं असतं त्याचे हे प्रशिक्षण चालू आहे इथे. संकपाळ सरांच्या माध्यमातून इथे खूप छान प्रशिक्षण दिले. आता तृतीयपंथ भगिनी ह्या सुद्धा आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत काम करणार आहेत इथून पुढे. त्यांचं प्रशिक्षण इथं 2 दिवस घेतलेलं आहे आणि त्यांनी जे आमच्यासोबत प्रशिक्षण घेतलं आहे ते कोणतेही आपत्ती असू दे, जसं मंदिरात किंवा कोणत्याही ठिकाणी आपत्ती जर आली तर त्या आमच्यासोबत जे प्रशिक्षण आम्हाला दिले तेच त्यांनी प्रशिक्षण आता घेतले आणि ही देशातली पहिली टीम आहे जी पंथीची आहे. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं आहे हे कोल्हापुरातील आपदा सखी आणि आपदा मित्र हे नेहमीच आपत्ती काळामध्ये कोल्हापूरकरांना मदत करतात. त्याचबरोबर राज्यासह देश पातळीवरती आहे कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवली तर हे आपदा सखी आणि आपदा मित्र तत्काळ धावून जातात. मात्र याचबरोबर आता कोल्हापुरामध्ये तृतीयपंथीय भगिनींची देखील एक टीम तयार करण्यात आलेली आहे, ज्यामुळे आपत्ती काळामध्ये तृतीयपंथीयांना देखील मदत करणं सहज सोपं होणार आहे. त्याचबरोबर इतर आपत्तीच्या वेळेला देखील या तृतीयपंथीयांची टीम कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाला मदत करण्यासाठी तत्पर असणार आहे. कोल्हापुरातनं ही तयार झालेली टीम ही राज्यासह देशासाठी खूप महत्त्वाची अशी ठरणार आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे या नवीन उपक्रमामुळे कौतुक देखील होतंय. याबरोबरच मी येथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.